आज या निरोप समारंभाच्या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री उमेशराव वशिष्ठाधिकारी पंचायत समिती परभणी, तसेच आजचे सरकार मोठी श्री युवसव संभाजी वागतकर सर, तसेच आमचे वशिष्ठाधिकारी पालक श्री आमले सर, जल्लारे सर, देवाने नॉर्मरे सर, तसेच या कार्यक्रमाला ज्यांनी मला खेचून आणलं, कारण आजचं दिवस इतकं व्यस्त होतं तर मी येऊ शकत नव्हतो. अजूनही मला काम माहित आहे असे श्री सत्यजित कांबळे सर. 1989 मध्ये सर नोकरी लागले, तर मला आठवलं 89 मध्ये 9वीत होतो, 9th मध्ये. तर सरांची अशी प्रदीर्घ सेवा झालेली आहे. मी या ठिकाणी एक सांगू इच्छितो की माझे आई वडील दोघं शिक्षकच होते. मी हिशोब करत होतो की 1989 ते 2026 आणि आम्ही जर आता 2000 तसं तर मी नोकरीला 98 मध्ये लागलो, परंतु लोकसेवा आयोगामार्फत या शिक्षणाला झालो 2003 मध्ये. इतकी सेवा झाली सरांची. आणि सरांनी आता जे असोला गाव आहे, जे की माझ्या माहितीत जे आता मला जे कळलं की ते काम करायला खूप आवडत गाव आहे, अशा ठिकाणी त्यांनी खूप कामं केलेली आहेत आणि त्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत काम केल्याचे दिसून येत आहे. आणि मी मागच्या 2 वर्षापासून सरांना सांगतो की मला व्हॉलंटियर रिटायरमेंट घ्यायची, व्हॉलंटियर रिटायरमेंट. तर वागतकर सरांनी जे आजपर्यंत काम केलेलं आहे ते वाक्यानं बरोबर. जेव्हा इतके लोक इथे सांगतात आणि अनेक लोक जेव्हा हे करतात की सरांचं काम खूप चांगलं आहे, कांबळे सर जेव्हा इतकं खावं देतात की तुम्हाला यावंच लागते, आणि इतकं काम करत असताना आपण जेव्हा समजा मी शिक्षणाधिकारी म्हणून खूप चांगलं काम करत असताना मला अनेक गोष्टीचा त्याग करावा लागते. तर ते त्याग समजा माझा फॅमिली लाईफ असेल, पर्सनल लाईफ असेल, हेल्थ असेल, अनेक गोष्टीचा त्याग होतो त्याच्यात. आणि या गोष्टी आपण काही मिस करतो लाईफ मध्ये. आपली लाईफ सुरू असताना या कार्यकाळात 35 वर्षाच्या कार्यकाळात सरांनी अनेक गोष्टी मिस केल्या. त्यांना ती भरपाई करून घ्यायची संधी आहे. आता तुम्ही सेवा निवृत्त शिक्षण आणि बकेट लिस्ट असेल, मी बोलत कारण स्वतः मी अशी माझी बकेट लिस्ट की मी रिटायर झाल्यानंतर या गोष्टी करतात. तर सरांनी नक्की काही गोष्टी ठेवल्या असतील तर मी इतकी जणांची करतो. आपली जे काय बकेट लिस्ट आहे, बकेट लिस्ट मध्ये जे काय गोष्टी असतात सर्व शिक्षण असतील आणि आपल्याला इथून असं काय त्याला आनंद द्यावा. ठिकाणी संभाजी वागतकर सर यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आपण राष्ट्रीय शिक्षक संघटना आणि आदिवासी विकास परिषद व जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा असोला यांच्या संयुक्त उद्यमाने आपण घेतलेला आहे. या ठिकाणी सरांची सेवा अतिशय प्रामाणिक, निस्वार्थ आणि विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरलेली आहे. सरांचं संघटनेतलंही काम अतिशय प्रामाणिक आणि उत्कृष्ट असून सर जसेही कास्टाईब शिक्षक संघटनेमध्ये काम करत होते, आज शेवटच्या क्षणापर्यंत, नोकरीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांनी कास्टाईब शिक्षक संघटनेचं काम केलेलं आहे, विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी कुटुंबाकडे लक्ष देऊन आपले दोन्ही मुलं एक चांगल्या उच्च शिक्षणाला म्हणजे शिक्षणापर्यंत पोहोचवलेले आहेत. एक मुलगा डॉक्टर आहे, एक मुलगा इंजिनियर आहे आणि कुटुंबाची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने सरांनी पार पाडलेले आहे. सरांचं संघटनेचं कार्य, कौटुंबिक कार्य, सामाजिक कार्य, पारिवारिक कार्य या सगळ्या कार्याची दखल घेऊन आज
कास्टाईम शिक्षक संघटनेच्या वतीनं, महाराष्ट्र राज्य कास्टाईम शिक्षक संघटना परिवाराच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे आणि ते त्या सन्मानास पात्र आहेत. एक महत्त्वाचा प्रश्न की आम्ही पाहिले की कास्टाईम शिक्षक संघटना असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय संस्था असो, या एकंदरीत सर्व सहकार्यांचा कौतुक करण्याचा सोहळा आपल्या माध्यमातून आयोजित केला जातो. फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारा आपण ज्या पद्धतीने चालता, काय सांगाल सर, काय भावना आहे? आपल्या माणसाचा गौरव, आपल्या माणसाचा सन्मान करा. खरं तर आपणच आपल्या माणसांचा सन्मान केला पाहिजे. आपण आपल्या माणसाच्या कार्याची नोंद घेतली पाहिजे. जी माणसं आपली प्रेरणादायी काम करतात, आज त्यांचं आदिवासी विकास परिषदेमध्ये खूप छान असं कार्य आहे. त्यांच्यामुळे आज या ठिकाणी ज्या परभणी जिल्ह्यामध्ये 5 वसतिगृह आले, त्यांच्यामध्ये सरांचा खूप मोलाचा वाटा आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी पतसंस्था उभी आहे, ती उभी करण्यामध्ये सुद्धा सरांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांना ते प्रत्यक्ष कळत नसेल, पण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचं काम खूप मोठं आहे. कास्टाईम शिक्षक संघटनेच्या माध्यमातून कार्याध्यक्ष या पदावर त्यांनी अतिशय जबाबदारीने आणि चांगल्या पद्धतीने काम पार पाडलेलं आहे. सर्व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, शिक्षकांच्या बाबतीत आंदोलन करण्यासाठी आणि शासन दरबारी सर्व आंदोलन करण्यासाठी त्यांचा खूप मोठा हिस्सा आहे. त्यामुळं सर आज त्यांच्या अभिनंदनास, त्यांच्या सत्कार्यास, त्यांच्या सोहळ्यास ते पात्र आहेत. तेच पात्र नाहीत तर ताईचं सुद्धा तेवढं सहकार्य लाभलेलं आहे. कारण की घरामध्ये महिलांचं सहकार्य लाभलं तर पुरुष एक चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. म्हणून त्यांच्या कुटुंबही अतिशय छान पद्धतीनं त्यांनी घडवलेलं आहे. ताईचा त्याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे आणि वागतकर सर या सत्कारास पात्र आहे. काय भावना आहे? खरं तर मी या सर्वांचं रोल मानतो की कास्टाईम शिक्षक संघटनेचे महाराष्ट्राचे सरचिटणीस सतीश कांबळे यांचा अट्टहास अगदी 6 महिन्यापासून होता. तर त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला आणि त्यांनी खूप परिश्रम घेतले. त्याबद्दल मी त्यांचा नेहमीच आभारी राहील. आणि त्याचबरोबर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, आमची शाळा, केंद्रीय प्राथमिक शाळा अकोला, या सर्व टीमनं हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं घडवून आणला. त्यांच्या सर्वांचे आभार. सर, एकंदरीत 38 वर्षाचा प्रवास शिक्षक म्हणून आपण केले, अनेक विद्यार्थी आपण घडवले. काय सांगताल या प्रवासाला थोडक्यात? थोडक्यात सांगायचं म्हणजे हा प्रवास अगदी अविरतपणे चालत राहणार आहे. शिक्षण ही प्रक्रियाच अशी आहे की आपण घेत असतो आणि या एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये अनेक अनुभव आले. कटू आहेत, चांगले आहेत, गोड आहेत. या सगळ्या अनुभवामधून एकच शिकलो की त्याला आपण हसत हसत सामोरं जातो. सर, आपल्या अनुभवातून शिक्षकांना नव्या पिढीतल्या काय संदेश द्या सर? आपल्या अनुभवात संदेश एवढाच देईल की नव्या पिढीला की आजची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. संयमानं प्रत्येक गोष्टीला तोंड द्यावं, संयम धरावा आणि पुढे चालत. सर, भविष्यातलं काय राहील? आता सेवानिवृत्ती झाली सर, जबाबदारीवर मुक्त झालेला सेकंड इनिंग आता काय कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ देणे, थोडस काही पर्यटन राहिलं ते करणे, इतक्या या सगळ्या याच्यामध्ये आपल्या एकट्या याच्यामध्ये काही होऊ शकलं नाही. पोरांना आपल्याला घडवण्यामध्ये आपण कुठं जाऊ शकलो नाही. सगळ्या संघटनेचे काम वगैरे आता बरेच वेळेस बोलत असले तरी पण येता येत नव्हतं. आता निश्चितच अगदी निश्चितच वेळ देऊया. आज पाहिलं तर आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये कास्टाईम शिक्षक संघटना हे नंबर 1 वर काम करतात. अगदी त्याच्या पुढील दुसरी संघटनाच नाही. शिक्षकांचे जे प्रश्न आहेत योग्य पद्धतीने मांडणं, त्यांना विश्वासात घेणं, ह्या सगळ्या गोष्टी सर इतकं सुंदर प्रमाणे हँडल करतात की हे सर्व लोकांना घेऊन चालणं ही काही सोपी गोष्ट, जोडून ठेवणं सोपी गोष्ट नाही. ते कार्य करतात. थँक्यू. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत राऊत साहेब. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिक्षण अधिकारी पोले साहेब, नरवाडे साहेब, आमले साहेब, जल्लारे सर, दिलीप वाघमारे सर, बजाज मॅडम, केंद्र प्रमुख जाधव सर, केप्राशा अकोला येथील सर्व शिक्षक बांधव, कास्टाईम शिक्षक संघटनेचे सर्व शिलेदार, अखिल भारतीय विकास परिषद परभणीचे सर्व पदाधिकारी, सरांचे सर्व नातेवाईक, सर्व शिक्षिका, माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक विचार मंचाचे सर्व पदाधिकारी, आसोला गावातील समितीचे अध्यक्ष, सरपंच व सरांनी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गावी नोकरी केली, सेवा केली, त्या त्या गावातून आलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक, त्याचबरोबर या
कार्यक्रमासाठी ज्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन हा सन्मान स्वीकारला ते आदरणीय वागतकर सर, वागतकर ताई, वागतकर सरांचे चिरंजीव, सर्व वागतकर परिवार, आपण हा सन्मान स्वीकारला त्याबद्दल सर्वांच्या वतीनं मी आपलं या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो. विशेष म्हणजे तुम्ही सर्वांनी सरांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती लावली, सर्वांनी शांततेने हा कार्यक्रम ऐकून घेतला, सरांच्या पुढील दीर्घायुष्यासाठी आपण शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल कास्टर शिक्षक संघटना परभणी, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा असोला, अखिल भारतीय विकास परिषद परभणीच्या वतीनं मी आपल्या सर्वांचे जाहीर आभार व्यक्त करतो आणि आपल्या कायम ऋणात राहण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी सरांचा उद्या वाढदिवस असल्यामुळे, आज वाढदिवस असल्यामुळे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर काल त्यांची रिटायरमेंट झाली, हा योगायोग आहे, सरांचा आज वाढदिवस आहे. आपण या ठिकाणी केक कापून सरांना शुभेच्छा देणार आहोत आणि त्यानंतर आपण सर्वांनी ज्यांना ज्यांना सरांचं स्वागत करायचे, ज्यांना ज्यांना शुभेच्छा द्यायच्या त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांना शुभेच्छा द्यायच्या.